नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्व 10वीच्या विद्यार्थ्यांना माझ्या त्यांच्या शैक्षणिक वाटचालीकरिता शुभेच्छा। लॉकडाऊनच्या काळामध्ये आपण अभ्यास कसा करणार ही चिंता पालकांना आणि विद्यार्थ्यांना स्वतः भेडसावत आहे। तर ही चिंता दूर करण्याचं काम इझी टेस्ट ॲप याच्या माध्यमातून सध्या सुरू आहे आणि या इझी टेस्ट ॲपवर आपल्याला सर्वच वर्ग 10वीचे व्हिडिओ पाहायला मिळतील। त्याची आपल्याला अभ्यासक्रमामध्ये मदत होईल आणि काही शंका असेल तर तुम्ही त्यावर विचारू शकता। आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी हा 7th चॅप्टर सायन्स 2 मधला इंग्लिश मीडियम स्टुडंट्ससाठी सेकंड पार्ट आज आपण पाहणार आहोत। हाय स्टुडंट्स, टुडे इज आवर सेकंड लेक्चर ऑन सायन्स 2 Chapter 7 Introduction to Microbiology. Yesterday we saw about dairy products, industrial application of microbes and applied microbiology and industrial microbiology. Applied microbiology, industrial microbiology and related to industrial microbiology, these products are found on large scale in industry and on money from it. So it is called industrial microbiology. Today we are taking information about bread. How bread is making in industry on large scale and with the help of what microorganisms bread can be made. We all know that bread is made up of flour of cereals. Hi students, today is our second lecture on Science 2, Chapter 7, Introduction to Microbiology. Yesterday we saw about dairy products, industrial application of microbes and applied microbiology and industrial microbiology. Applied microbiology, industrial microbiology and related to industrial microbiology, these products are found on large scale in industry and on money from it. So it is called industrial microbiology. Today we are taking information about bread. How bread is making in industry on large scale and with the help of what microorganisms bread can be made. So we all know that bread is made up of flour of cereals. In making bread procedure, dough is formed and in dough there is mixture of yeast added. Yeast means Saccharomyces cerevisiae added, and mixture is formed with the help of yeast, water, salt and other necessary materials into the flour. या फ्लोर मध्ये जे आपण ब्रेड बनवण्यासाठी फ्लोर घेतलं, या फ्लोर मध्ये yeast टाकलं जातं, त्यामध्ये पाणी, मीठ आणि जे अदर नेसेसरी मटेरियल आहे ते फ्लोर मध्ये मिक्स केलं जातं. देन इट इज फर्मेंटेड बाय yeast. हा जो डो आहे याचं फर्मेंटेशन yeastनी होतं. yeast आहे आपला Saccharomyces cerevisiae आणि फर्मेंटेशन आपल्याला माहिती आहे, फर्मेंटेशन झाल्यानंतर त्यामध्ये कार्बन डायऑक्साइड आणि इथेनॉल फॉर्म होतो. आफ्टर फर्मेंटेशन बाय yeast, कार्बन डायऑक्साइड आणि इथेनॉल इज फॉर्म. कार्बन डायऑक्साइड फॉर्म झाल्यामुळे ब्रेडचं जे टेक्स्चर आहे ते स्पॉन्जी येतं आणि आपल्याला ब्रेड अशी फुगलेली दिसते. आणि इथेनॉल म्हणजेच अल्कोहोल फॉर्म होतं आणि ब्रेड स्पॉन्जी होण्यामागे किंवा मग तो डो आहे म्हणजे जो त्याचं जे मळलेलं पीठ आहे ते ज्यावेळेस त्याचं फर्मेंटेशन होतं त्यावेळेस तो एकदम त्याची जी साईज आहे ती वाढते आणि
म्हणून आपल्याला ब्रेड हा स्पॉन्जी दिसतो. अशा प्रकारे ब्रेड बनवली जाते. आणि इंडस्ट्रियल यूज किंवा इंडस्ट्रियल प्रोसिजर मध्ये ज्यावेळेस ब्रेड बनवतात त्यावेळेस त्यामध्ये ड्राय इस्ट वापरल्या जातं. ड्राय इस्ट मीन्स ड्राय ही इस्टच असते, पण हे कॉम्प्रेस्ड इस्ट जे आहे ते इंडस्ट्रियल प्रोसिजर मध्ये ब्रेड बनवण्यासाठी वापरलं जातं. तर हे कॉम्प्रेस्ड इस्ट कसं असतं तर हे ड्राय असतं आणि याचा जो फॉर्म आहे तो ग्रॅन्युलर फॉर्म असतो. म्हणजे असं दाण्यासारखं आपल्याला जर तुम्ही इस्ट बाजारामध्ये मिळतं जर पाहिलं पण तर असं पिवळ्या कलरचं दाण्यासारखं दिसतं. आणि नंतर मग ते आपल्याला जेव्हा वापरायचं तेव्हा आपण घरगुती जर वापरायचं असेल तर आपण त्याला पाण्यामध्ये थोडं टाकतो आणि मग नंतर ते ऍक्टिव्ह होतं. तर हे ब्रेड बनवण्यासाठी कॉम्प्रेस्ड इस्ट जे आहे ते ड्राय फॉर्म मध्ये आहे ते इंडस्ट्रीज मध्ये वापरलं जातं. आणि या इस्ट मध्ये आपल्याला न्यूट्रिशियस असे बरेच प्रॉडक्ट्स इन्ग्रेडियंट्स असतात. लाईक प्रोटीन, विटॅमिन्स, मिनरल्स, फॅट्स, कार्बोहायड्रेट्स, सर्वच हे जे न्यूट्रिटिव्ह प्रॉडक्ट आहे या ब्रेड मध्ये असतात. म्हणून ही ब्रेड जी आहे ती याला न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू छान असते. आणि आजकाल आपण बऱ्याच चायनीज पदार्थांमध्ये पाहतो अजिनोमोटो, नंतर विनेगर, सोया सॉस हे जे बनवलं जातं हे मायक्रोबियल फर्मेंटेशननेच हे पदार्थ बनवले जातात. आणि चायनीज फूड मध्ये सर्रास अजिनोमोटो, त्यानंतर विनेगर तर सगळ्या जगामध्येच वापरलं जातं. हे जे प्रोडक्ट्स आहेत ते बनवले जातात. त्यानंतर एक प्रोडक्ट अजून आपण चायनीज पदार्थामध्ये जेव्हा बनवतो तेव्हा वापरतो, नूडल्स वगैरे आपण खातो त्या नूडल्स मध्ये आपल्याला सोया सॉस, चिली सॉस असे जे सॉस आहे ते बनवले जातात. सोया सॉस जे आहे ते सोया सॉस सुद्धा या मायक्रोवेव्ह फर्मेंटेशनने बनवल्या जातं. और नेक्स्ट प्रॉडक्ट इज विनेगर. इथे आपण शिकणार आहोत की विनेगर प्रोडक्शन कसं होतं, विनेगरचा यूज काय आहे आणि विनेगर मध्ये विनेगरचं फॉर्मेशन कसं होतं. विनेगर हे सर्वांनीच नाव ऐकलेलं आहे, विनेगर. तर विनेगर जे आहे हे यूज काय आहे याचा वर्क काय आहे तर विनेगर टू इम्पार्ट सोर टेस्ट टू फूड मटेरियल्स. विनेगर जे आहे ते फूड मटेरियलला सोर म्हणजे आंबट जी टेस्ट आहे ती देते. फूडला आंबट टेस्ट विनेगर वापरल्यामुळे अप्लाय होते. Then vinegar is for preservation of pickles, sauce, ketchup and chutneys. जे मार्केटमध्ये अवेलेबल पदार्थ असतात लाईक पिकल्स, सॉस, केचप अँड चटनीज ते खराब होऊ नये म्हणून त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह टाकले जातात. आपण जर मार्केटमधून असे प्रॉडक्ट आणले आणि त्यावर जर आपण पाहिलं की त्याची मॅन्युफॅक्चरिंग डेट आणि बेस्ट बिफोर 24 मंथ किंवा 12 मंथ्स असं त्याची एक्सपायरी डेट लिहून असते. आणि इन्ग्रेडियंट जर पाहिले तर त्याच्यामध्ये आपल्याला काही ज्या प्रिझर्वेटिव्ह आहे त्यांची नावं सुद्धा दिसतात. तर विनेगर हे एक प्रकारचं प्रिझर्वेटिव्ह आहे जे लोणचे, सॉस, केचप, चटणीज टिकवण्यासाठी वापरले जातात. तर विनेगर आहे काय तर विनेगरला जर केमिकली आपण जर पाहायला गेलो तर ते 4% ऍसिटिक ऍसिड आहे. ऍसिटिक ऍसिडचा फॉर्म्युला CH3COOH. विनेगर प्रोडक्शन आपण पुढे पाहणार आहोत त्याची प्रोसेस. इथेनॉल जे आहे हे एक प्रकारचं अल्कोहोल आहे. ते फर्मेंटेशनने आपल्याला मिळतं. कार्बन कंपाऊंडचं फर्मेंटेशन ज्यावेळेस होतं त्यावेळेस म्हणजे कार्बन कंपाऊंड म्हणजे फ्रूट ज्युसेस, मॅपल सायरप, शुगर मोलॅसेस म्हणजे जी मळी असते साखर कारखान्यातली ती, नंतर स्टार्च ऑफ द रूट्स विथ द हेल्प ऑफ इस्ट सॅक्रोमायसिस सर्व्हिस. इथेनॉल जे आहे ते आधी मिळवलं जातं या कार्बन कंपाऊंडचं फर्मेंटेशन करून आणि त्यानंतर मग हे इथेनॉल जे आहे ते ऍसिटिक ऍसिड प्रिपरेशन मध्ये म्हणजेच विनेगर प्रिपरेशन मध्ये वापरतात. आता आपण पाहू हाऊ विनेगर इज फॉर्म. हा तुम्हाला 9 क्वेश्चन मध्ये याची प्रोसिजर लिहायला कधी कधी विचारले जाते की विनेगर कसा फॉर्म होतो. विनेगर फॉर्म होण्याची प्रोसिजर आहे
Mixture of bacterial strains like Acetobacter and Glucanobacter is mixed with the ethanol called microbial degradation. जे इथेनॉल आपल्याला मिळालेलं आहे त्या इथेनॉल मध्ये बॅक्टेरियल स्ट्रेन सोडले जातात. ऍसिटोबॅक्टर आपल्याला इथे चित्रामध्ये दिसत आहे. नंतर ग्लुकॅनोबॅक्टर हे मिक्स केलं जातात इथेनॉल सोबत. त्याचं मायक्रोबियल डिग्रेडेशन होण्यासाठी डिग्रेडेशन म्हणजे त्याचं जे इन्ग्रेडियंट्स आहे ते त्याचं डिग्रेडेशन म्हणजे वेगवेगळ्या होण्यासाठी आपण इथे म्हणू हे मिळवलं जातं. आणि मग त्या डिग्रेडेशन नंतर ऍसिटिक ऍसिड मिळतं. आणि जे ऍसिटिक ऍसिड मिळालं त्या ऍसिटिक ऍसिडचं मिक्सचर जे आहे ते रेरिफ्रॅक्शन या मेथडने सेपरेट केलं जातं. या रेरिफ्रॅक्शन आपण डिस्टिलेशन मेथड सुद्धा म्हणू शकतो. रेरिफ्रॅक्शन म्हणजे डिस्टिलेशन. मग हे असं ऍसिटिक ऍसिड जे मिळालेलं आहे ते पोटॅशियम फेरोसायनाइडच्या मदतीने ब्लीच केला जातो. म्हणजे त्याचा जो कलर ब्लीच म्हणजे व्हाईट करणे पोटॅशियम फेरोसायनाइडच्या मदतीने याला ब्लीच केलं जातं. ब्लीच केल्यानंतर याचं पाश्चरायझेशन केलं जातं. आणि पाश्चरायझेशन केल्यानंतर थोड्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये SO2 म्हणजे सल्फर डायऑक्साइड गॅस मिक्स केला जातो. आणि here your final vinegar is ready. So here we take a look how vinegar is formed. कसा फॉर्म होतो आताच पाहिला आपण. याच्यामध्ये ऍसिडोबॅक्टर आणि ग्लुकॅनोबॅक्टर ची स्ट्रेन्स इथेनॉल सोबत मिक्स केल्या जातात. नंतर त्याच्यामधून मायक्रोबियल डिग्रेडेशन झाल्यानंतर ऍसिटिक ऍसिड मिळतं. ऍसिटिक ऍसिड हे रेरिफ्रॅक्शन या मेथडने सेपरेट केलं जातं. नंतर मग त्याला पोटॅशियम फेरोसायनाइडच्या मदतीने ब्लीच केलं जातं. आणि मग फायनली आफ्टर पाश्चरायझेशन त्याच्यामध्ये थोड्या प्रमाणामध्ये SO2 गॅस सोडला जातो. आणि आपल्याला इथे विनेगर आपल्याला फायनल विनेगर मिळतं. आता इथे काही प्रोडक्शन ऑफ बिव्हरेजेस म्हणजे जे अल्कोहोलिक प्रोडक्ट्स म्हणू आपण तर हे फॉर्म होतात. याचा आपल्याला टेबल दिलेला आहे इथे. फ्रूट मायक्रोब्यू रोल ऑफ मायक्रोज अँड नेम ऑफ बिव्हरेज. इथे नेम ऑफ बिव्हरेज कॉफी. कॉफी ही कशी तयार केली जाते. कॉफी मिळवण्यासाठी इथे फ्रूट कुठलं लागतं. कॅपिया अरेबिका. याच्यामध्ये मायक्रोब्यूज होतात लॅक्टोबॅसिलस ब्रेव्हिस. हे जे मायक्रोब आहे याचा रोल काय आहे याच्यामध्ये कशासाठी ऍड केले जातात. सेपरेटिंग सीड्स फ्रॉम फूड. याच्यामधले जे सीड्स आहे जे बी आहे त्या फ्रूट पासून सेपरेट करणे हा या मायक्रोबचा इथे रोल आहे. देन थिओब्रोमा कॅको कॅन्डिडा हॅन्सिनुला पिचिया सॅक्रोमायसिस या मायक्रोब्स पासून कोकोआ हे एक बिव्हरेज बनवलं जातं. याचा रोल काय आहे या मायक्रोबचा याच्यामध्ये सेपरेटिंग सीड्स फ्रॉम द फ्रूट. देन ग्रेप्स सॅक्रोमायसिस सेर्व्हिसी फर्मेंटेशन ऑफ ज्यूस. ग्रेप्स पासून आपण वाईन बनवतो. त्याला फर्मेंट करणे आणि फर्मेंटेशन साठी हा सॅक्रोमायसिस सेर्व्हिसी हा मायक्रोब आपण यूज करतो. देन ऍपल. आपण ऍपल सिडर व्हिनेगर वगैरे बरेच नाव ऐकलेले आहेत आणि मार्केटमध्ये मिळतातही. तर हे सिडार जे आहे हे सॅक्रोमायसिस सेर्व्हिसी यापासून बनवलं जातं. फर्मेंटेशन ऑफ ज्यूस याचं पण जे आहे रोल जो आहे मायक्रोबचा सेम आहे. यानंतर वाय मायक्रोबियल एन्झाइम्स आर यूज. आजकाल केमिकल एन्झाइम्स सोडले तर मायक्रोबियल एन्झाइम्सचा यूज वाढलेला आहे. का वाढलेला आहे याचे काही फायदे आहेत. त्यामुळेच लोक केमिकल एन्झाइम्स ऐवजी मायक्रोबियल एन्झाइम्स प्रेफर करतात. हे एन्झाइम्सचं काम काय आहे. एन्झाइम्स जे आहे आपल्या शरीरामध्ये डायजेशनला मदत करतं. जे आपल्या शरीरामध्ये जे ऍब्झॉर्प्शन साठी जे प्रोडक्ट लागतात त्याला चांगल्या प्रकारे ऍब्झॉर्ब करून आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीमला एनहान्स करतं आणि आपल्याला फूड पचायला मदत होते. Why microbial enzymes are used? Enzymes are active at low temperature, pH and pressure. These enzymes, microbial enzymes are active at low temperature. कमी तापमानामध्ये pH लेवल आणि प्रेशर मध्ये ऍक्टिव्ह असतात. Then second is energy saved and erosion proof instruments are also not necessary. Here most of the energy is saved and erosion proof instruments are also not necessary. And due to this
अननेसेसरी जो खर्च आहे तो वाचतो आणि इथे इन्स्ट्रुमेंटची गरज भासत नाही. इन्स्ट्रुमेंट आपल्याला खरेदी करावं लागत नाही आणि यामुळे आपला जो एक्सपेन्सेस आहे, जो खर्च आहे याच्यावर होणारा तो सुद्धा वाचतो. अननेसेसरी बाय प्रोडक्ट्स आर नॉट फॉर्म ड्यू टू विच एक्सपेन्सेस ऑर प्युरिफिकेशन वर मिनिमाइज. आणि तिसरा याचा फायदा असा आहे की जे रिएक्शन झाल्यानंतर जे बाय प्रोडक्ट फॉर्म होतात रिएक्शन मध्ये ते इथे फॉर्म होत नाही आणि त्यामुळे या प्रॉडक्टला प्युरिफाय करण्यासाठी जो खर्च येतो तो खर्च सुद्धा इथे मिनिमाइज झालेला असतो. आणि हे सर्व फायदे पाहून आजकाल मायक्रोबियल एन्झाईम्सचा यूज सर्रास केला जातो. Then, due to microbial enzymes, elimination and decomposition of waste material avoided and enzymes can be reused. जे enzymes आहे हे reuse होतात, म्हणजे पुन्हा वापरले जातात. आणि elimination and decomposition of waste material is avoided. Means जे वेस्ट मटेरियल तयार होतं त्याचं डिकम्पोजिशन आणि एलिमिनेशन इथे करण्याची गरज नाही, टाळले जातात आणि एन्झाईम जे आहे ते परत यूज होतात. Some examples of microbial enzymes are oxidorreductase, transferases, hydrolysis, lysis, isomerases, ligases, etc. आता हे मायक्रोबियल एन्झाईम्सची नावं आहेत ती तर तुम्हाला इथे या चॅप्टर मध्ये जेवढे एन्झाईम्सची नावं आहेत तेवढे सर्व आपल्याला एन्झाईम्स म्हणा किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणा याची सर्वच नाव तुम्हाला थोडे आपण म्हणून त्याला रट्टा मारावा लागेल किंवा नेहमी उच्चारावं लागेल, त्यावेळेसच तुमच्या तोंडात ते बसतील आणि तुम्ही लिहू शकाल. याला काही ऑप्शन नाही, याला तुम्हाला लिहायचंच आहे. एक्झाम्पल्स आहे आपली मायक्रोबियल एन्झाईम्सचे ऑक्सिडोरिडक्टेज, ट्रान्सफरेजेस, हायड्रोलायसिस, लायसिस, आयसोमरेजेस अँड लिगॅसेस. आता हे तुम्ही सर्व एक्झाम्पल एन्झाईम्सची पाहिले तर सर्व याला एसीएस एसीएस म्हणजे याची नावं जे असेच असतात. रिडक्टेज, फेराजेस, हायड्रोलेस, लायसिस असे बरेचसे एन्झाईम्स आहेत. याच नावाने आपण एन्झाईम्स लिहितो. इथे सर्व एन्झाईम्सला हे सर्व एसीएस 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 आपल्याला सफिक्स दिसत आहे. Glucose and fructose syrup can be obtained from corn flour by action of enzymes obtained from bacilli and streptomyces. ग्लुकोज आणि फ्रुक्टोज ही एक प्रकारची शुगर आहे. सायरप याचं सायरप जर कॉर्न फ्लोअर पासून आपल्याला एन्झाईमचे ऍक्शन हे मिळू शकतं. बॅसिलाई, स्ट्रेप्टोमायसिस या एन्झाईम्सच्या या मायक्रो ऑर्गॅनिझम्सच्या मदतीने मिळू शकतो आपण. Microbial enzymes used in various industries like cheese, plant extracts, textile, leather and paper. Now we come to our next questions. Use your brain power. इथे तुम्हाला सुरुवातीलाच प्रश्न विचारलेले आहेत. Food materials like cold drinks, ice cream, cakes, juices are available in various colors and flavors. Whether these colors and flavors are very layered or fruits. आपल्या रोजच्या जीवनामध्ये जर पाहिलं आपण तर बरेचसे सरबत किंवा बरेचसे आपण जे चॉकलेट किंवा आईस्क्रीम असं जे आणतो आपण याच्यामध्ये जे फ्लेवर्स असतात, आपण म्हणतोय रोज फ्लेवर आहे किंवा पायनॅपल फ्लेवर आहे, हे जे फ्लेवर आहे हे खरंच त्याच्यामध्ये आर्टिफिशियल असतात की खरंच फ्रुट्स पासून काढले जातात. तर याचं उत्तर जर सांगायचं झालं तर यामध्ये आर्टिफिशियल कलर वापरले जातात. नॅचरल जो फ्लेवर आहे तो वापरला जात नाही. आर्टिफिशियल कलर्स such as beta carotene, mutate, lycopene and xanthans are used in artificial food material like cold drinks, ice cream, cakes and juices. Here, organic acids used in various commercial products and microbes useful for the same. इथे आपल्याला एक जो चार्ट दिलेला आहे या चार्ट मध्ये कुठले ऑर्गॅनिक ऍसिड वापरले जातात कमर्शियल लेवलवर, म्हणजे ज्या इंडस्ट्रीज मध्ये हे प्रॉडक्ट फॉर्म केले जातात तिथे हे ऑर्गॅनिक ऍसिडचा उपयोग होतो आणि यामध्ये टेस्ट आणि फ्लेवर ऍड केला जातो. तिथे सोर्स आणि यूज दिलेला आहे.
इथे आपण सुरुवातीला पाहिलं तर सोर्स आहे इथे शुगर अँड बीट मोलॅसेस अमोनिया सॉल्ट. याच्यामध्ये मायक्रोब आहे ब्रिल बॅक्टेरिया कॉर्नियो बॅक्टेरिया. अमिनो ऍसिड एल ग्लुटॅमिक ऍसिड अँड यूज प्रोडक्शन ऑफ मोनोसोडियम ग्लुटामेट दॅट इज अजिनोमोटो. अजिनोमोटो तयार करण्यासाठी हे मायक्रोब्स वापरले जातात. देन शुगर मोलॅसेस aspergillus niger अमिनो ऍसिड सायट्रिक ऍसिड आणि सायट्रिक ऍसिड हे ड्रिंक्स टॉफी चॉकलेट प्रोडक्शन मध्ये वापरले जातं यूज केला जातो. देन ग्लुकोज कॉर्न स्लिप लिक्विड aspergillus niger glutamic acid uses production of minerals used as supplementation of calcium and iron. कॅल्शियम आणि आयनच्या सप्लिमेंटेशन साठी हे मायक्रोब्स वापरले जातात aspergillus niger. Then molasses, corn stick liquid, lactobacillus delbrutai, lactic acid, अमिनो ऍसिड याच्यामध्ये जे आहे ते आहे लॅक्टिक ऍसिड आणि यूज आहे एज अ सोर्स ऑफ नायट्रोजन प्रोडक्शन ऑफ ग्लुटॅमिन्स. हे नायट्रोजन प्रोडक्शनचा सोर्स आहे आणि ग्लुटॅमिन्स सुद्धा तयार केले जातात. देन मोलॅसेस कॉर्न स्टिक लिक्विड सेम आहे या दोन्ही कॉलम मध्ये. याचा मायक्रोब आहे aspergillus ethanoconis ethanoconis acid amino acid is ethanoconis acid and used for paper textile plastic industry and gum production. Here you have to observe this table carefully and learn the names of microbes, their amino acids, uses and source. Then our next topic is what is xanthan gum. गम म्हटल्यानंतर इथे आपण डिंक गम म्हणजे डिंक असा आपला जनरल शब्द आहे. तर xanthan गम काय आहे आणि याचं वर्क काय आहे, याचं बेनिफिट काय आहे वापरण्यामागे. It imparts thickness to ice cream, pudding, chocolate drinks, milkshake. Thickness means दाटसरपणा असतो तो या xanthan गम वापरल्यामुळे आईस्क्रीम पुडिंग चॉकलेट ड्रिंक्स मिल्कशेकला थोडा आपण जसं भाजीला म्हणतो की रस्सा पातळ झाला तर आपण काहीतरी त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट म्हणा किंवा दुसरं काही पदार्थ कांदा वगैरे असा दाट रस्सा येण्यासाठी तसं दाटपणा येण्यासाठी इथे xanthan गम आईस्क्रीम पुडिंग चॉकलेट मिल्कशेक मध्ये वापरला जातो. कशापासून मिळतं? स्टार्च अँड मोलॅसेस विथ द हेल्प ऑफ xanthomonas species. स्टार्च आणि मोलॅसेस पासून हे आपल्याला xanthan गम ऑब्टेन होतं. यानंतर याचे युजेस खूप आहेत. इथे xanthan गम हा तुम्हाला तुमच्या एक्झरसाइज मध्ये प्रश्न सुद्धा आहे की xanthan गमचा टेबल जो आहे तुम्हाला कम्प्लीट करायचा आहे. हे याचे युजेस आहे आपण टेबल फॉर्म मध्ये पाहतो. xanthan गम जनरली फॉर पिगमेंट. विडीसाइड्स म्हणजे एक प्रकारचे जे अनवॉन्टेड प्लांट असतात ते आपल्या प्लॅन्टसोबत वाढतात आणि ते मारण्यासाठी त्याला मराठीमध्ये आपण म्हणून तणनाशक ते शेतामध्ये वाढतं. विडीसाइड्स. देन फर्टिलायझर्स. देन टूथपेस्ट, हाय क्वालिटी पेपर अँड टेक्सटाईल पिगमेंट. xanthan गमचे खूप युजेस आहेत. हे 6 युजेस आपल्याला इथे पाहायला मिळतात. पिगमेंट, विडीसाइड्स, तणनाशक, नंतर कीटकनाशक, फर्टिलायझर्स, टूथपेस्ट मेकिंग मध्ये, नंतर हाय क्वालिटीचा पेपर निर्माण करण्यामध्ये आणि टेक्सटाईल पिगमेंट मध्ये सुद्धा xanthan गमचा यूज केला जातो. यानंतर यामध्ये जे xanthomonas स्पीसीजचे स्ट्रेन्स वापरले जातात. हा स्ट्रेन xanthan गम प्रोड्यूस करण्यासाठी. आता आपण बोलू अँटीबायोटिककडे. अँटीबायोटिकचं नाव आपण जनरल यूज ऐकतो. अँटीबायोटिक डॉक्टरकडे गेला की डॉक्टर अँटीबायोटिक देतो. अँटीबायोटिक हे जर औषध करून की लवकरच बरं होतो. अँटीबायोटिक्स हे जनरली अँटीबायोटिकचे नाव आपण ऐकलेले आहे. पेनिसिलिन हे जनरली सर्वांनी ऐकलेले आहे. बाकीचे अँटीबायोटिकचे नाव आहे ते आपण पाहू. पेनिसिलिन, सेफॅलोस्पोरिनस हे पण ऐकलेलं आहे. मोनोलॅक्टम, डॅसिट्रायसिन, एरिथ्रोमायसिन, जेंटामायसिन हे आपण नेहमीच ऐकण्याचं नाव आहे. निओमायसिन, स्ट्रेप्टोमायसिन हे पण ऐकलेलं आहे. टेट्रासायक्लिन, वॅन्कोमायसिन एक्सेट्रा आता एक्झाम्पल्स ऑफ अँटीबायोटिक. जनरली अँटीबायोटिकचे नाव आहे तर सुरुवातीला जे पेनिसिलिन आहे हे फर्स्ट अँटीबायोटिक आहे. अलेक्झांडर फ्लेमिंगने तयार केलेलं. तर हे अँटीबायोटिक सगळ्यांनीच ऐकलेलं आहे.
फर्स्ट अँटीबायोटिक ते तयार केलं अलेक्झांडर फ्लेमिंगने ते आहे पेनिसिलिन. त्यानंतर बाकीचे अँटीबायोटिक्स शोध बऱ्याचशा शास्त्रज्ञांनी लावला आणि एवढे अँटीबायोटिक्सचे एक्झाम्पल्स आपल्याला इथे दिलेले आहेत पुस्तकामध्ये. त्याचे नाव थोडं तुम्ही परत वाचायचे जेणेकरून तुम्हाला लक्षात राहते. अँटीबायोटिकचा यूज सर्वांना माहित आहे, दुरुस्त होण्यासाठी म्हणजे रोग होऊ नये किंवा लवकर आपण जर आजारी पडलो तर डॉक्टरकडे जातो, अँटीबायोटिक देऊ ठीक होतो. तर इथे अँटीबायोटिक यूज आपल्याला माहिती आहे, टू कंट्रोल ह्युमन अदर ॲनिमल डिसीजेस. आपल्याला जर काही डिसीज झाला तर तो कंट्रोल करण्यासाठी आपण अँटीबायोटिक्स घेतो. देन नायट्रोजन फ्युएल. फ्युएल म्हणजे इंधन आणि मायक्रो म्हणजे जे सूक्ष्मजीव आहे ते. या सूक्ष्मजीवाचा आणि इंधनाचा काय संबंध आहे? Gaseous fuel. Methane can be obtained by microbial anaerobic decomposition of urban agricultural and industrial waste. Then ethanol, an alcohol, is a clean, smokeless fuel obtained during fermentation of molasses by the yeast Saccharomyces. Then hydrogen gas is considered to be the fuel of future. Hydrogen gas is released during biophotolysis of water in which bacteria perform important role. बायोफ्युएल ते आपल्याला बायोफ्युएल वर डिस्कस करायचं. बायोफ्युएल काय आहे? बायोफ्युएल 3 प्रकारचं आहे. सॉलिड आहे, लिक्विड आहे आणि गॅसेस आहे. हा जो फ्युएल आहे हा गॅसच्या फॉर्म मध्ये असतो. हा मिथेन गॅस आहे. मिथेन गॅस कसा मिळतो? मायक्रोवेल anaerobic decomposition of urban agricultural and industrial waste. इंडस्ट्रीज मधून निघणारं जे वेस्ट आहे आणि जे ऍग्रिकल्चर मधून निघणारं, कृषीमधून निघणारं, ग्रामीण भागातून जे शेतीच्या माध्यमातून निघणारं जे वेस्ट आहे आणि जे औद्योगिक जे कारखाने आहेत त्याच्यामधून निघणारं वेस्ट आहे त्यामध्ये त्यापासून हा मिथेन हा गॅस हा जो आधुनिक फ्युएल म्हणून आपण वापरू शकतो, anaerobic डिकम्पोजिशन मिळतो. त्यानंतर दुसरं फ्युएल आहे इथेनॉल. हे अल्कोहोल आहे. इट इज क्लीन अँड स्मोकलेस म्हणजे ज्याचा धूर होत नाही. जसं आता आपण बऱ्याच वाहनांमध्ये पाहतो की जे फ्युएल टाकतात, डिझेल, पेट्रोल, त्यानंतर काही काही ऑटोमध्ये केरोसिन. तर हे जे आहे त्याच्यामध्ये बराचसा धूर वातावरणात सोडला जातो आणि हवा जी आहे ती पोल्युटेड होते. तर इथेनॉल काय आहे? क्लीन फ्युएल आहे. आणि कसं मिळतं? फर्मेंटेशन ऑफ मोलॅसिस बाय द यीस्ट सॅक्रोमायसिस. सॅक्रोमायसिस यीस्टच्या फर्मेंटेशन मध्ये जी मळी असते त्याच्या फर्मेंटेशन मध्ये ड्युरिंग फर्मेंटेशन प्रोसेस या मोलॅसिसच्या हे इथेनॉल आपल्याला मिळतं. हे सुद्धा फ्युएल आहे. देन आपण इथे गॅसेस फ्युएल पाहतो. हा मिथेन झाला, नंतर हा इथेनॉल आणि हायड्रोजन गॅस. थर्ड इज हायड्रोजन गॅस. हायड्रोजन गॅस इज कन्सिडर्ड टू बी द फ्युएल ऑफ फ्युचर. भविष्याचं फ्युएल म्हणून या हायड्रोजन गॅसकडे पाहिलं जातं. हायड्रोजन गॅस इज रिलीज ड्युरिंग बायोफोटोलिसिस ऑफ वॉटर in which bacteria perform the photoreduction. Similar to place where industries chemicals are also produced through microbial processes. For example, alcohol, acetone, organic acid, fatty acid, polysaccharide. These raw materials are useful in chemical industry. Some of these are useful as raw materials for plastic and food products. इथे मायक्रोऑर्गॅनिझम्सचा फ्युएल प्रोड्युसिंग मध्ये काय रोल आहे आपण पाहिलेला आहे. यानंतर एक टेबल आहे जो याच्या आधीच्या पानावर आपण पाहू. सबस्टन्सेस ऑब्टेन्ड बाय मायक्रोबियल प्रोसेसिंग अँड देअर रोल्स. इथे हेच हेडिंग आपण वाचलं आता. सबस्टन्सेस ऑब्टेन्ड बाय मायक्रोबियल प्रोसेसिंग. मायक्रोबियल प्रोसेसिंग झाल्यानंतर कुठला सबस्टन्स आपल्याला मिळतो हे आपल्याला या टेबल मध्ये पाहायचं आहे. सायट्रिक, मॅलिक अँड लॅक्टिक ऍसिड. या सबस्टन्सेसचा रोल काय? टू इम्पार्ट ऍसिडिटी. त्या
पदार्थाला ऍसिडिटी प्रोड्यूस करण्यासाठी हे सबस्टन्स आपल्याला सायट्रिक ऍसिड जर आपण पाहिलं तर सायट्रिक ऍसिड हे अतिशय आपण रोजच्या स्वयंपाकामध्ये ते त्याचा वापर करतो. बऱ्याचशा गृहिणी करतात. आपण त्याला मराठीमध्ये निंबू सत्व. तर ते असं ग्रॅन्युलर फॉर्म मध्ये साखरेसारखं दिसतं. त्याची टेस्ट जी आहे ती आंबट असते. टू इम्पोर्ट ऍसिडिटी याचा रोलच आहे लॅक्टिक ऍसिड, मॅलिक ऍसिड आणि ते ऍसिडिटी त्या लॅक्टिक ऍसिड म्हणजे काय, ज्यावेळेस त्या दुधाचं दही बनतं तिथे लॅक्टिक ऍसिड फॉर्म होतं. हे सर्व ऍसिडिटी प्रोड्यूस करतात, आंबट टेस्ट त्या पदार्थाला प्रोड्यूस करतात. देन ग्लुटॅमिक ऍसिड, लायसिन अँड ट्रिप्टोफॅन याचं काम आहे प्रोटीन बाइंडिंग. देन नायसिन अँड नायटामायसिन मायक्रोबियल रिस्ट्रिक्टर. रिस्ट्रिक्टर म्हणजे त्याच्यामध्ये मायक्रोब्स फॉर्म होण्यासाठी हे रिस्ट्रिक्ट करतात, त्या पदार्थामध्ये मायक्रोब्स फॉर्म होऊ देत नाही. म्हणजे जे हार्मफुल आहेत आपल्या शरीराला ते मायक्रोब्स. कारण सर्वच मायक्रोब्स जे आहे ते शरीराला हार्मफुल नाही, काही आपल्याला युजफुल आहे. आपण पाहिलं आता ब्रेड मध्ये वगैरे जे वापरले जातात ते आपल्याला युजफुल आहे. देन ऍस्कॉर्बिक ऍसिड दॅट इज व्हिटॅमिन सी. आपण ऍस्कॉर्बिक ऍसिडचं दुसरं नाव आहे व्हिटॅमिन सी सुद्धा त्याला म्हणतात. B12 अँड B2 याचा रोल आहे शरीराला व्हिटॅमिन देणे किंवा आपल्याला व्हिटॅमिनची गरज लागल्यावर आपण ते ऍस्कॉर्बिक ऍसिड मध्ये घेतो. आपण कुठलीही जर औषधाची बॉटल आणली तर त्याच्यावर हे ऍस्कॉर्बिक ऍसिड हे नाव आपल्याला पाहायला मिळतं. आपल्या टॉनिकच्या बॉटलवर B12, B2 अँटीऑक्सिडंट्स आहेत आणि विटॅमिन्स आपल्या शरीराला प्रोड्यूस करतात, देतात. देन बीटा कॅरोटीन, लाइकोपिनिन, झॅन्थिन्स अँड ल्युटिन